छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रासह परिसरातील धारला, चारनेर, पेंडगाव, वाडी आदी मंडळांमध्ये सोमवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं सर्वत्र हाहाकार माजला। सकाळपासून विजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान पावसामुळे स्थानिक नदी नाल्यांना पूर येऊन पुलावरून पाणी वाहत होते। या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने मका, कपाशी आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले। घाटनांद्रा परिसरात सकाळी 6 वाजेपासून सुरू झालेल्या पावसामुळे गावातील रस्त्यांवर पाणीच पाणी होऊन रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं। गावोगावी नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता। येथील चारनेर रस्त्यावर असलेल्या नदीला पूर आल्यानं घाटनांद्रा सिल्लोड गावाचा संपर्क तुटला। संपूर्ण पावसाळ्यात आणि गेल्या 20 वर्षात असा तुफान आणि जोरदार पाऊस झाला नसल्यानं आज झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केलंय। गेल्या 2 दिवसांपासून या परिसरात अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू होता। मात्र सोमवारी सकाळी अचानक पावसाचा जोर वाढला आणि काही तासातच गाव आणि परिसर जलमय झाले। परिसरातील लहान मोठ्या नाल्यांना पूर आला असून रस्ते बंद झालेत। घाटनांद्रा गावाजवळ असलेल्या नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते, तर नुकताच नव्यानं बांधण्यात आलेल्या घाटनांद्रा शेलगाव पुलाच्याही वरून पाणी वाहत होते। संपूर्ण नदीचे पात्र दुथडी भरून वाहत होते। पेंडगाव पाझर तलाव 100% भरून तलावाच्या पाळूवरून पाणी वाहत होते। यामुळे तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे वाहतूक ठप्प झाली होती। या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून कापूस, सोयाबीन आणि मका या पिकांमध्ये पाणी घुसल्यानं पिके आडवी झाली आहेत। काही ठिकाणी पूर्ण पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची रेष उमटली आहे। शासनानं पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। घाटनांद्रा गावात जोरदार पाऊस पडलेला आहे आणि जुन्या लोकांना किती वर्ष झाले असं पाऊस पडलेला नाही आहे। शेतकऱ्यांचा भरपूर नुकसान झालेला आहे आणि शेतकरी लोक हवालदिल झालेले आहेत। असं पाऊस लोकांचं म्हणणं आहे 20 वर्ष झाले 20 वर्षापासून असा पाऊस पडलेला नाही घाटनांद्रा गावात। आणि काही लोक आनंदी आहे त्या मालासाठी, काही लोक नाराज आहेत। भरपूर नुकसान झालेलं आहे लोकांचं, तरी शासनाने याच्याकडे बघावं। भरपूर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि मकाचे नुकसान झालेलं आहे, कपाशीचं नुकसान झालेलं आहे आणि सरकारने याच्याकडे पाहून शेतकऱ्याकडे सरकारने पाहून शेतकऱ्याची नुकसान भरपाई करावी आणि परिसरात पाणी असा पाऊस कित्येक वर्ष झालेला पडलेला नाही। शेतकऱ्यांना आशा आहे सरकारकडून पेन्शन भरपाई सरकारने करावी। प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर।